उद्या मनसेची मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक आहे। उद्या सकाळी 10 वाजता रवींद्र नाट्य मंदिरात ही बैठक होणार आहे। मनसे पक्षात काही अंतर्गत आता बदल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या महत्त्वाच्या बैठकीमध्ये आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। उद्या सकाळी 10 वाजता रवींद्र नाट्य मंदिरात बैठक होणार आहे। पक्षातील संघटनात्मक बदललेली रचना जाहीर होण्याची सुद्धा शक्यता आहे। मनसेचे नेते, सरचिटणीस, मुंबईतील पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत। राज ठाकरे काय बोलणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागलंय। आज या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडलाय। श्रेयस, मनसे पक्षात काही अंतर्गत बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। उद्या सकाळी 10 वाजता रवींद्र नाट्य मंदिरात महत्त्वाची बैठक होणार आहे। काय शक्यता आहे यावर सविस्तर? कारण आपण बघतो तर सगळ्यात मोठा बदल होण्याची शक्यता आहे। मात्र याबद्दल जे शंकित होते ते अनेक दिवसांपासून, अनेक महिन्यापासून मनसे अध्यक्ष यांनी दिले होते आणि आता 23 तारखेला म्हणजेच उद्या सकाळी 10 वाजता याची घोषणा होणार आहे। जे बदल असतील ते म्हणजे मुंबई अध्यक्ष जे पहिल्यांदा बहुधा होताना दिसतंय की एका पक्षात कुठला तरी मुंबईचा एक अध्यक्ष निवडला जाणार आणि तो मग बाकीचं काम बघणार हे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। दुसरी गोष्ट म्हटली गेली तर एक समिती गठीत होणार आहे। ती समिती केंद्रीय समिती असेल, जे बाकीच्या गोष्टी जी महाराष्ट्रात घडतात किंवा महाराष्ट्रात यायला हव्या त्याच्याबद्दल काम करणार आहे। दर 15 दिवसांनी त्यांच्या बैठका होणार आहेत। त्यामुळे कुठे ना कुठे एक सकारात्मक बदल आता या मनसे पक्षात पण होता दिसतोय। लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीत मिळाला पराभव, आता कुठे ना कुठे आता मनसे त्याला भरून काढणार आहे का महानगरपालिका निवडणुकीत, त्याचा हा रस्ता आहे का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागेल. कारण नक्कीच श्रेयस, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।